मित्रांनो, आपण शाहिदभाई यांच्या गोट्यावरती आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे अ, चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या 50-50 जयेशदादा यांचा मोठा सोन्या शाहिदभाई यांच्या दावणीला आलेला आहे आणि अ, भरपूर अशी मैदान गाजवली स्वतःच्या पळाच्या जोरावरती लाखो चाहते त्याचे आहेत आणि सर्वांच्या हृदयावरती त्याने अधिराज्य गाजवलं असा सोन्या आज शाहिदभाई यांच्या दावणीला आलेला आहे, गोट्यावरती आलेला आहे. शाहिदभाई नमस्ते. नमस्ते. एक काय अभिमानाचा क्षण आहे. मोठा सोन्या आणि सर्व तुमचे नंदी आज मोठ्या सोन्याचे शेजारी आहेत. खरं हे आपलं भाग्य आणि आपले जयेशदादा चं एक मोठं मन म्हणावं लागेल की आज त्यांनी आपल्या एक गोट्यावर सोन्याला पाठवण्याचं नियोजन केलं आणि आपल्या गोट्यावर आज सोन्यासारखा नंदी आज आपल्या सचिनच्या दावणीला येऊन उभा म्हणजे एक त्याची सेवा करायची आपल्याला संधी मिळाली. हे आपलं मोठं भाग्य आहे आणि अशीच सेवा करायचं भाग्य आपल्याला लाभावं. का तर आज एवढ्या मोठ्या ह्या नंदीचा इतिहास काढला तर हा खूप इतिहास मोठा आहे की आपल्याला सांगताना सुद्धा त्याला म्हणजे एक दिवस पुरायचा नाही इतका मोठा इतिहास आहे. या एवढ्या मोठ्या नंदीचं आज सचिनला त्याचं सान्निध्यात राहणं म्हणजे खूप मोठं आमच्यासाठी एक महत्वाचा म्हणजे मोलाचा क्षण असेल. बरोबर. एक आठवडा पण नसेल झाला आपला द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा इथे येऊन गेला. म्हणजे एक देवाचे पाय लागले, दोन्ही देवांचे पाय लागले म्हणावं. खरंच आहे की आज आपण ह्या क्षेत्रात ज्या नंदीला पाहून ज्या नंदीच्या म्हणजे हे पाहून ह्या क्षेत्रात आपण आलो, ज्याला आपण देव मानला अशा द्वादशम हिंद केसरी आपला बकासूर आज आपल्या घराला पाय लागले, सचिनच्या गोट्याला पाय लागले. खरंच आपले भाग्य एवढे मोठे नंदी आज आपल्या दारात म्हणजे आपल्या गोट्यावर येऊन जाणे की आपलं सुद्धा हे मोठं भाग्य आहे आणि सचिनचंही मोठं भाग्य आहे. आणि हे सगळं म्हणजे सगळं जे हे ठरलं ते केवळ आपल्या सचिनच्या जोरावर ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या. एक मी इंस्टाला सकाळी बॅनर पाहिला की सोन्याचा आणि सचिनचा एक तुफानी फेरा आम्हाला पाहायला मिळणार आहे. काय नेमकं काय सद्यस्थिती काय आहे आणि काय दादांशी वगैरे बोलणं झालं की जय दादांचं वगैरे बोलणं झालेलं आहे. सचिनचा आणि सोन्याचा फेरा आपल्या वेळ काढायचे हे परवा मालिश वगैरे म्हणूनच करून घेतलेले का तर लवकरात लवकर सोन्या आपला कव्हर व्हावा व्यवस्थित. आणि 9 तारखेला आपल्या डोक्यात आहे की एक फेरा तर 100% सचिनचा आणि त्याचा सोन्याचा आपल्याला काढायचंच आहे. आणि त्यात खरंच आपलं भाग्य आहे की सचिनचं आणि सोन्याचं आज भाग्य, सचिनचं आपलं भाग्य की सचिनला सोन्याच्या जोट्यात पळायला योग्य हे आपलं मोठं भाग्य आहे. शाहिदभाई, प्रत्येक बैलगाडी मालकाची स्वप्न असतात, ते आज तुम्ही जगताय स्वप्न आणि ते सत्यात उतरलेलं आहे 100%. आणि आज म्हणजे एक मोठा सोन्यासोबत पण पळायची संधी सचिनला मिळणार. खरंच हे स्वप्न प्रत्येक बैलगाडा मालकाचे असतात, छोट्यापासून मोठ्यापर्यंत ह्या बैलगाडा मालकांची स्वप्न असतात की ह्या नंदींबरोबर जोट्यात पळायची खूप साऱ्याची इच्छा असते. आणि ते खरंच भाग्य मी मगाशीच म्हणलो की सचिनमुळं आज हे शक्य झालं. आणि हे आमचं मोठं भाग्य की आज आम्हाला ह्या जे सोन्याची सेवा करायला मिळते. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या म्हणजे सोन्याचा आणि सचिनचा फेरा लवकरच निघेल. मोठं सोने ज्यावेळेस ते उतरलेलं घराच्या समोर ते मला वाटते मोठा जल्लोष केलेला संपूर्ण टीमनं. आणि जयेशदादांना एक व्हिडिओ कॉल केला, जयेशदादा म्हणालेली की तुमचाच बैल आहे. त्यावेळेस काय वाटलं? त्यांचं मन मोठं आहे, जयेशदादाचं मन मोठं आहे. जयेशदादा खरंच एक त्यांच्या म्हणजे मनासारखं मन नाही कोणाचं. ते सहज आपलं म्हणजे कोणीही असू द्या त्यांना आपलंसं करणारं मन आहे. आणि त्यांनी खरंच आपल्याला त्यावेळेस सांगितलं की हा सोन्या हे माझा नसून तुमचा पण आहे आणि त्याची संधी तुम्हाला म्हणजे एक भाग्य आहे आमचं त्या शब्दात सुद्धा.
शाहिद भाई आता सध्या तब्येत कशी आहे त्याची म्हणजे ते आता सांगा त्याची जरा. चांगली तब्येत आहे. आता काही नाही, थोडस वेट त्याचं मापातच ठेवायसाठी आहे. वेट थोडस कमीच आहे, त्यामुळं चालू आहे त्याच्या रोटेशन नुसार चालू आहे ते. पाय जरा थोडसा एक मला वाटते डावा पाय जरा थोडासा किंचित उचलून हा, धरतो थोडस का त्याचा केव्हा? तोच प्रॉब्लेम झालाय ना, त्या हा. पायामुळे थोडस आहे तो असा. हम्म. पण फेरा चांगला निघा. बरोबर. शाहिद भाई एक बरेचसे फॅन्स येत आहेत पाहायला सोन्याला सचिनला, त्यावेळेस काय भावना होत आहेत आणि एक म्हणावं लागेल एक काय वाटतंय मनामध्ये? सर्व चाहते येत आहेत आज पाहायला सोन्याला आणि खूप सचिनला. खूप आनंद वाटतो. असे चाहता वर्ग या ठिकाणी येतोय, पाहतोय आपल्याला. आता तुमच्या समोर हे पण आलेत. कुठून? अलिबाग वरून आलेत आता जस्ट. रायगड अलिबाग इकडून आलेत आत्ताच. हे खरं प्रेमच आहे ना, सचिनचं सोन्याचं हे सगळ्यांचं प्रेम आहे. भाई, एक पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान प्रथम क्रमांक सोन्याने बकासूरनं केलेला आणि पुसेगावच्या मैदानामध्ये सचिननं सुद्धा एक नंबर केलाय. काय सांगाल म्हणजे एक कुठेतरी आदर्श मानलं होतं का त्या जोडीला? 100% आदर्श मानलेला होता ह्या जोडीला. आणि ह्या जोडीचा आज ह्या जोडींना मी तेच सांगतोय, मागच्या 8 दिवसापूर्वी बकासूर इथं येणं, आज सोन्या माझ्या दारात येणं, हे माझं बी भाग्य आहे. ही ज्यांना मी आयडल मानलं ते नंदी जर माझ्या दारात म्हणजे गोट्यावर जर आले असते तर ह्याच्यापेक्षा पलीकडची इच्छाच नाहीत ना काय. बरं. आपला किती पळतोय त्यापेक्षा मला ह्या बैलांसाठी मी हे क्षेत्र निवडलेलं आहे. तर हे नंदी माझ्याकडे आलेत, ह्यातच मला मोठं भाग्य माझं. काय एक सोन्यामधली काय गोष्ट तुम्हाला आवडली म्हणजे कारण एक देखणं रूप आहे, त्याची नुसती शिंगाची झलक लाईव्ह मध्ये लाईव्ह स्क्रीन मध्ये दिसली तर 5,000 वॉचिंग असली युट्यूबला तर जवळपास नाही म्हटलं तर वॉचिंग 70 ते 80,000 जाते. ती एवढी क्रेज आहे सोन्याची आणि एक देखणं रूप आहे. काय सांगाल? नाही, तो देखणं बी तेवढाच आहे. त्याच्या म्हणजे एक हा नंदी नसून एक हत्ती असल्यासारखा हा. त्याचं शरीर रचना होती, दिप्पाडच्या दिप्पाड. आणि खरंच ते ज्यावेळेस आमच्या माळशिरसला मैदान झालं त्यावेळेस पासून आम्ही सोन्याचं म्हणजे चांगलं आम्ही पण ते आवडीचा झालता आपलं त्यापासून. मोठा सोन्याचा मुलगा उज्जैन 50-50 आता परवा पण एक गुलाल केला त्यानं. चोराडीचं मैदान होतं त्या मैदानात गुलाल केला आणि मला वाटतं पहिला गुलाल सचिन सोबत पळून झाला. एक मला नंबर खरं आवर्जून सांगतो, ज्या दिवशी मला कळालं उज्जैन बरोबर मला पळायचंय, खरंच मला मन माझं भरून आलं की सोन्याची पैदास उज्जैन आणि त्याच्याबरोबर आपल्याला पळण्याचा योग म्हणजे आपल्याला साक्षात सोन्याबरोबर पळण्याचा योग आलाय म्हणलं. आणि तो क्षण मी कधीच मिस केला नाही. त्या क्षणाला आपण तयार झालो आणि त्या क्षणाला सोन्याचा आशीर्वाद म्हणा, आम्हाला 1 नंबरचं आम्ही सोन्या आणि सचिन आणि उज्जैन 1 नंबरचे मानकरी ठरले होते बऱ्याचच्या मैदानात. बरोबर. आणि एक म्हणतात ना की वडील ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग आहेत तसं मुलगा आहे म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं सोन्या पळायचा हुबेहूब तसाच पळ उज्जैनचा पण दिसतो. उज्जैन हा सोन्याच्या पाठोपाठ शेवटी रक्तच तेच आहे, त्यामुळं तो 100% सोन्याची जागा कुठं ना कुठं भरून काढणार उज्जैन आणि भविष्यातला तो मोठा हिरो असणार. शाहिदभाई, एक फॅन्स वाट पाहतात त्या क्षणाची. एक तुफानी पेहरा आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सर्व चाहते त्या क्षणाची वाट पाहतच असतील. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच असंच चाहत्यांचं प्रेम तुमच्यावरती राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू.